उच्च न्यायालयानं दिलेले निर्देश आणि प्रभाग समितीच्या बीट निरीक्षकांनी केलेल्या पाहणीत आढळलेल्या 124 अनधिकृत बांधकामांवर पालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकानं कारवाई केली आहे। 19 जूनपासून नियमितपणे ही कारवाई सुरू असून त्यात शीळ येथील MK कंपाऊंडमधील 18 इमारतींच्या बांधकामांचाही समावेश आहे। ठाणे महापालिका क्षेत्रात 19 जूनपासून नियमितपणे अतिक्रमण विरोधी पथकाची कारवाई सुरू आहे। त्यासाठी 9 प्रभाग समिती क्षेत्रांमध्ये उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात विशेष पथकांची पालिका आयुक्त सौरभ राव यांनी नियुक्ती केली आहे। प्रभाग समिती क्षेत्रात बीट निरीक्षकांनी नोंदवलेली आणि सध्या सुरू असलेली अनधिकृत बांधकामं पाडण्यास या मोहिमेत प्राधान्य देण्यात आले। त्याचबरोबर अनधिकृत बांधकामांविषयी तक्रार असल्यास त्याची शहानिशा करून ते बांधकामही तोडण्यात येते। या बांधकामांमध्ये वाढीव बांधकामांचा समावेश अधिक असल्याची माहिती उपायुक्त शंकर पाटोळे यांनी दिली। पालिका क्षेत्रात अनधिकृत चाळी, अनधिकृत बैठी बांधकामं, वाढीव शेड, वाढीव बांधकामं, RCC इमारतीचं बांधकाम, अनधिकृत बंगले, नाल्यालगतचं बांधकाम, आरक्षित भूखंडावरील गोडाऊनचं बांधकाम, अनधिकृत टर्फ या प्रकारच्या बांधकामांवर कारवाई करण्यात आली आहे। ही कारवाई नियमितपणे सुरू राहणार आहे। हरित क्षेत्रातील बांधकामांचा शोध घेऊन त्यावरही कारवाई सुरू आहे। तसंच खाडी किनारा, अनधिकृत भरणी यावरही कारवाई करण्यात येत असल्याची माहिती उपायुक्त पाटोळे यांनी दिली। दरम्यान शीळ येथील MK कंपाऊंड येथे उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार एकूण 21 इमारतींच्या निष्कासनाची कारवाई सुरू आहे। त्यापैकी 18 इमारती पाडण्यात आल्यात। उर्वरित इमारतींच्या निष्कासनाची कारवाई सुरू आहे। परिमंडळ उपायुक्त मनीष जोशी, उपायुक्त शंकर पाटोळे, सचिन सांगळे यांच्या उपस्थितीत ही कारवाई करण्यात आली आहे।